नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्ही अशी व्यक्ती आहात का जी दरवेळी नवीन सुरुवात करते पण काही दिवसांनी हार मानते? जिम सुरू करायचं, 2 दिवस जोमाने जातो, तिसऱ्या दिवशी म्हणता उद्या जाईल. पुस्तक विकत घेता, पहिली 10 पानं वाचता आणि मग ते पुस्तक कपाटात धूळ खात पडून राहतं. नवीन कौशल्य शिकायचं असतं पण काही चुका झाल्या की मन म्हणतं हे माझ्याने होणार नाही. जर हे सगळं तुमच्यासोबत घडत असेल तर समस्या तुमच्या टॅलेंटमध्ये नाही, समस्या आहे तुमचा विचार करण्याच्या पद्धतीमध्ये. आज आपण अशा पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत जे सांगतं यश ध्येय गाठण्यात नाही तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासावर प्रेम करण्यात आहे. हे पुस्तक आहे द प्रॅक्टिसिंग माइंड. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही फक्त जास्त मेहनत करणार नाही तर योग्य पद्धतीने मेहनत करायला शिकाल. चला सांगते कसं. आपण नेहमी मध्येच का बरं थांबतो? पडला ना प्रश्न. लेखक थॉमस सांगतात, लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते, लवकर पूर्ण कर, लवकर नोकरी मिळव, लवकर पैसे कमव, लवकर यशस्वी हो. म्हणून आपलं लक्ष कामावर नसतं तर शेवटच्या निकालावर असतं. आणि इथेच आपण हरतो, कारण जेव्हा परिणाम उशिरा मिळतो ना तेव्हा आपला उत्साह संपतो. पण जगातले प्रत्येक महान कलाकार, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक यशस्वी उद्योजक एका गोष्टीवर प्रेम करतात, सरावावर. त्यांना शेवटचं यश आवडतं पण त्याहून जास्त दररोजची छोटी सुधारणा आवडते. लेखक म्हणतात, रिझल्ट इज टेम्पररी, प्रोसेस इज परमनंट. जर प्रक्रिया आवडली तर यश आपोआप येतं. उदाहरणार्थ, एका मुलाला गिटार शिकायची होती. पहिल्या आठवड्यात खूप उत्साह होता, दुसऱ्या आठवड्यात बोटं दुखायला लागली, तिसऱ्या आठवड्यात त्याने गिटार कपाटात ठेवली. कारण त्याला संगीत आवडत होतं पण सराव आवडत नव्हता. आणि जो माणूस सरावावर प्रेम करू शकत नाही ना तो कोणतंच कौशल्य आत्मसात करू शकत नाही. प्रॅक्टिसिंग माइंड विकसित करण्याच्या 5 प्रभावी सवयी मी तुम्हाला सांगणार आहे. मनाला नेहमी शेवटचाच विचार काय बरं येतो? कल्पना करा, तुम्ही डोंगर चढायला सुरुवात केली आहे, फक्त 5 मिनिटे झाले आहेत, पण मन आधीच शिखरावर पोहोचलं आहे. ते विचार करतं, अजून किती बाकी आहे, मी पोहोचेन का, माझ्यापेक्षा बाकीचे पुढे गेले. आणि हाच विचार तुमचा वेग कमी करतो. लेखक म्हणतात, आपलं शरीर वर्तमानात असतं पण मन भविष्यामध्ये धावत असतं. म्हणूनच आपण थकतो कामामुळे नाही बरं का, तर मनाच्या गोंधळामुळे. प्रत्येक क्षणात जगायला शिका. या पुस्तकातील सर्वात मोठा धडा म्हणजे प्रोसेस ओव्हर रिझल्ट. याचा अर्थ परिणाम विसरा असं नाही बरं का, पण परिणामाचा विचार करत बसू नका. आज फक्त आजचं काम करा. जर तुम्ही पुस्तक लिहित असाल तर संपूर्ण पुस्तकाचा विचार करू नका. आज फक्त 1 पान लिहा. जर वजन कमी करायचं असेल तर 6 महिन्याचा विचार करू नका. आज फक्त एक चांगला आहार घ्या आणि 30 मिनिटं चालून या. लहान पावलं मोठा प्रवास घडवतात. चुका म्हणजे अपयश नाही बरं का. आपल्याला चूक झाली की आपण स्वतःवर रागवतो, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडून होत नाही. पण लेखक सांगतात, चूक म्हणजे शिक्षण आहे. लहान मूल चालायला शिकतं, ते किती वेळा पडतं? 10 वेळा, 20 वेळा, कदाचित 100 वेळा, पण ते कधी म्हणत नाही चालणं माझ्यासाठी नाही. ते पुन्हा उठतं, कारण त्याला अपयश माहीतच नसतं ना. आपण मोठे झाल्यावर चुकांची भिंत शिकतो आणि ही भिंत आपल्याला पुढे जाऊ देत नाही. स्वतःशी स्पर्धा करा. आजकाल प्रत्येकजण इतरांशी तुलना करत आहे. प्रत्येकाकडे मोठं घर आहे, त्याची नोकरी चांगली आहे, त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. पण ही तुलना तुमचं आयुष्य खराब करते. कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही, इतकीच तुलना पुरेशी आहे. जर आज तुम्ही कालपेक्षा 1% जरी चांगली झालात ना तर वर्षभर तुम्ही पूर्णपणे बदललेले असाल. लक्षात ठेवा, यशस्वी लोक असामान्य नसतात, त्यांच्या सवयी असामान्य असतात. आणि त्या सवयीचं रहस्य दररोजची शांत सातत्यपूर्ण सराव. आता मी तुम्हाला सांगणार आहे फोकस वाढवण्याची 5 तंत्रे. डिसिप्लिन कायम ठेवायचा सोपा नियम. आणि या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली जीवनमंत्र जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर जबरदस्ती नाही बरं का. लोकांना वाटतं
डिसिप्लिन म्हणजे सकाळी 5 वाजता उठणं, दिवसभर कष्ट करणं आणि स्वतःला सतत त्रास देणं. पण लेखक थॉमस एक वेगळीच गोष्ट सांगतात. खरी डिसिप्लिन म्हणजे प्रत्येक क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणं. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचत असाल तेव्हा फक्त पुस्तक वाचा. जेव्हा जेवत असाल तेव्हा फक्त जेवा. जेव्हा काम करत असाल तेव्हा फक्त कामच करा. कारण विखुरलेलं मन कधीच महान काम करू शकत नाही. एका धनुर्धार्याची गोष्ट सांगते मी तुम्हाला. एकदा एक प्रसिद्ध धनुर्धारी आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देत होता. त्याने एका झाडावर छोटंसं फळ ठेवलं आणि प्रत्येकाला विचारलं, तुला काय दिसतंय? कोणी म्हणालं झाडं दिसतंय, कोणी म्हणालं आकाश दिसतंय, कोणी म्हणालं फांद्या दिसत आहेत. पण एक शिष्य म्हणाला, मला फक्त ते फळ दिसत आहे. गुरु हसले आणि म्हणाले, आता बाण सोड. बाण थेट फळावर जाऊन लागला. यशाचं रहस्य जास्त मेहनत नाही, तर योग्य ठिकाणी दिलेलं पूर्ण लक्ष आहे. मी तुम्हाला सांगते, मल्टीटास्किंगचा सर्वात मोठा भ्रम काय असतो. आज आपण एकाच वेळी फोन पाहतो, गाणी ऐकतो, चॅट करतो आणि कामही करतो. आपल्याला वाटतं आपण खूप स्मार्ट आहेत. पण खरं काय? प्रत्येक वेळी लक्ष बदलतं की मेंदू पुन्हा सुरुवात करतो. म्हणून काम जास्त वेळ घेतं आणि चुका वाढतात. लेखक सांगतात, एका वेळी एकच काम करा, पण पूर्ण मनाने करा. आता मी तुम्हाला सांगणार आहे सातत्याची खरी ताकद. समजा तुम्ही दररोज फक्त 20 मिनिटं वाचन करता. लोक म्हणतील यातून काय होणार, पण 20 मिनिटं 365 दिवस म्हणजे वर्षभरात 121 तासापेक्षा जास्त अभ्यास. ही छोटी सवय तुम्हाला हजारो लोकांपेक्षा पुढे नेऊ शकते. महान यश एका दिवसात मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या प्रयत्नामधून तयार होतं. स्वतःला एक प्रश्न विचारा. आज रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला विचारा, आज मी माझ्या ध्येयासाठी एक छोटंसं पाऊल जरी टाकलं का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण यश मोठ्या उड्यांमधून नाही, तर छोट्या सातत्यपूर्ण पावलांमधून मिळतं. लक्षात ठेवा, ज्याला प्रक्रियेवर प्रेम करायला जमतं ना, त्याला यशाची वाट पाहावी लागत नाही. यश स्वतः चालत त्याच्याकडे येतं. आता मी तुम्हाला आयुष्य बदलणारे 5 सुवर्ण नियम सांगणार आहे. आता या पुस्तकातील सर्वात महत्त्वाच्या 5 गोष्टी समजून घेऊया. या 5 सवयी जर तुम्ही आयुष्यात आणल्या तर फक्त तुमचा फोकसच नाही, तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. नियम पहिला, प्रक्रियेवर प्रेम करा. आपण फुलांवर प्रेम करतो, पण बी पेरायला तयार नसतो. आपल्याला यश हवं असतं, पण त्यासाठी लागणारा रोजचा सराव नको असतो. लेखक सांगतात, झाडांवर प्रेम असेल तर बीजावरही प्रेम करायला शिका, कारण बीजाशिवाय झाड कधीच उगवत नाही. नियम दुसरा, प्रत्येक क्षणात उपस्थित राहा. भूतकाळ तुमच्या हातात नाही, भविष्य अजून आलेलं नाही. तुमच्याकडे फक्त हा एक क्षण आहे आणि जो माणूस या क्षणाला योग्य वापरतो त्याचं भविष्य आपोआप सुंदर होतं. आता नियम तिसरा, अधीर होऊ नका. आजच्या जगात सगळ्यांना सगळं लगेच हवं आहे. एका महिन्यात शरीर, 2 महिन्यात करोडपती, 3 महिन्यात प्रसिद्धी. पण निसर्ग कधीच घाई करत नाही. बीजाला झाड व्हायला वेळ लागतो, नदीला समुद्र गाठायला वेळ लागतो आणि महान माणूस घडायलाही वेळ लागतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, वेळेला त्याचं काम करू द्या. आता नियम चौथा, स्वतःला स्वीकारा. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर आयुष्यभर तुम्ही दुसऱ्यासाठीच जगाल. लेखक सांगतात, स्वतःच्या प्रवासाचा आदर करा, कारण प्रत्येकाची सुरुवात, प्रत्येकाचा वेग आणि प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं. आता नियम 5वा, रोज 1% सुधारणा करा. तुम्हाला एका दिवसात महान बनायचं नाही, फक्त कालपेक्षा आज 1% चांगलं व्हायचं आहे. हा छोटासा नियम काही वर्षांनी तुम्हाला पूर्णपणे वेगळी व्यक्ती बनवेल. कल्पना करा, आजपासून 5 वर्षांनी 2 माणसं भेटतात. पहिला माणूस दररोज म्हणत होता उद्या सुरू करेन. दुसरा माणूस दररोज फक्त एक छोटंसं पाऊल टाकत होता. 5 वर्षांनी पहिला माणूस तिथेच उभा आहे, पण दुसरा माणूस त्याचं स्वप्न जगत आहे. फरक फक्त एवढाच, एका माणसाने परिणामाच्या प्रेमात आयुष्य घालवलं आणि दुसऱ्याने प्रक्रियेच्या प्रेमात. लक्षात ठेवा, यश हे एक ठिकाण नाही,
यश ही रोज जगण्याची एक पद्धत आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रवासावर प्रेम करायला शिकाल त्या दिवशी मंजिल स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. जरी या व्हिडिओने तुम्हाला विचार करायला भाग पाडलं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. आणि अशाच दर्जेदार मराठी पुस्तकाच्या सारांशासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, धैर्यावर नाही तर प्रवासावर प्रेम करा, कारण तिथेच खऱ्या आयुष्याची सुरुवात होते. धन्यवाद.